लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावरती पैसे कधीपासून जमा होणार, त्यासोबतच जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वाढणार हे बोललं गेलं होतं, रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण आणि त्यासोबत निधी देखील वाढू शकतो का? कारण आपण मागील काही दिवसांपूर्वी पाहिलं की याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांना स्पष्टपणे विचारलं गेलं होतं की लाडक्या बहिणींचा निधी कधी वाढणार, आणि त्यानंतर महिला व बालविकास मंत्र्यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेतला जातो। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या अध्यक्षतेखाली हा मीटिंग होतात आणि त्यानंतर निर्णय होतो। मग हा निर्णय झाला आहे का? लाडक्या बहिणींना येणारा हप्ता हा जास्तीत जास्त स्वरूपामध्ये मिळणार का? त्यासोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन KYC बाबत कोणती अपडेट आहे का? कारण मागील अनेक दिवसांपासून महिला हे प्रश्न विचारत आहेत की लाडक्या बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची काही अपडेट आहे का? कोणत्या महिलांना पैसे येणार? ज्यांचे पैसे बंद झालेत त्यांनी काय करायचे? आणि ह्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण कधीपासून महिलांच्या खात्यावर होणार आहे? त्यासोबतच 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये किंवा 2100 रुपये मिळणार आहेत का? चला सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो करत आहोत। तर चला लगेच तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया। तर सर्वात पहिला विषय म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण दिनांक 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे। खरं पाहायला गेलं तर हा प्रश्न आता काही जास्त नवीन राहिला नाही, कारण लाडकी बहीण योजना आता नवीन लेखशीर्षाखाली काम करत आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की मार्च महिन्यापासून, मार्च 2026 पासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण जे आहे ते 15 तारखेच्या आत होतं म्हणजे होतं, कारण ते करावंच लागणार आहे। त्या संदर्भात त्या ठिकाणी सरकारने महिला व बालविकास विभागाला आदेश दिले आहेत। पूर्वी ही योजना वेगळ्या पद्धतीने काम करायची, आता या योजनेमध्ये काय केलंय की महिला ज्या प्रवर्गातील आहेत त्याच प्रवर्गातून त्या ठिकाणी हप्त्याचे वितरण करणे आवश्यक करण्यात आले आहे। म्हणजेच की लक्षात घ्या, आपण लाडकी बहीण योजनेची KYC प्रणाली पाहिली आणि ही KYC जेव्हा आपण केली तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला KYC करतावेळी आपला जातीचा प्रवर्ग निवडायचा होता। तुम्ही OBC आहात का, तुम्ही ओपन आहात का, तुम्ही SC आहात, ST आहात, जो काही तुमचा प्रवर्ग आहे तो प्रवर्ग तुम्हाला निवडायचा होता आणि त्या प्रवर्गाने म्हणजे सरकारच्या वतीने संबंधित प्रवर्गासाठी प्रत्येक वर्षाला, प्रत्येक महिन्याला निधी असतो। तो निधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या प्रवर्गातील महिलांसाठी द्यायचा। मग OBC साठी OBC महिलांसाठी OBC प्रवर्ग असेल, SC महिलांसाठी SC प्रवर्ग, त्या पद्धतीने निधीचे या ठिकाणी वितरण करायचे आणि हे संबंधित जे प्रवर्ग आहे त्या प्रत्येक प्रवर्गाने महिला व बालविकास विभागाला 10 तारखेच्या आत निधी देणं आवश्यक असतं। म्हणजेच की महिला व बालविकास विभागाच्या खात्यावरती 10 तारखेच्या आत संबंधित सर्व महिलांचे पैसे किंवा निधी येतो आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाने दिनांक 10 ते 15च्या आत महिलांच्या खात्यावरती वितरण करायचे। संभाव्य तारीख, तुम्ही म्हणाल संभाव्य तारीख काय आहे, तर 12 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण होऊ शकतं, हे आता बोललं जात आहे। पुढचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे 7 किंवा 8 तारखेला याचा GR देखील येईल। आता GR कोणता येतो, तर फक्त अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांसाठीचा GR येतो, इतर महिलांसाठीचा GR देखील येत नाही। आपण मागील 2-3 हप्त्यांपासून ही गोष्ट पाहिली आहे, त्यामुळे लगेच काही टेन्शन घ्यायचं नाही। अनेक महिलांचं काय होतं की चुकीच्या पद्धतीने त्यांना माहिती कोणतरी देतं, मग त्या महिलांना वाटतं की आपण ओपन प्रवर्गात आहे, आपला निधीच का आला नाही, मग आपण ST मध्ये आहे, आपला निधी का आला नाही, तर असं नसतं। लक्षात घ्या, फक्त अनुसूचित जाती या प्रवर्गाचा जेव्हा निधी वितरित होतो तेव्हा फक्त GR येतो, बाकीच्या जातींचा किंवा प्रवर्गाचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा GR येत नाही, परंतु महिलांच्या खात्यावरती पैसे मात्र जमा होतात। पुढचा मुद्दा की 3000 रुपये येणार का, 2100 रुपये येणार का? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, याबाबत तुमच्या मनातील शंका दूर करतो। 1500 रुपये येणार आहेत ना, 3000 रुपये येणार आहेत ना, 2100 रुपये येणार आहेत। 2100 रुपयांचा विषय सध्या तर होऊ शकत नाही। 2100 रुपया वाढीबाबत कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अधिसूचना नाही, परिपत्रक नाही, GR नाही, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा देखील नाही, त्यामुळे हा विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका की लगेच तुम्हाला 2100 रुपये मिळतील। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 महिन्यांच्या हप्त्याचे एकत्रित वितरण रक्षाबंधन निमित्त होऊ शकतं का? सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे। या कर्जमाफीसाठी 40,000 कोटींच्या निधीची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे आणि हे सर्व पाहता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लगेच 3000 रुपयांचे वितरण होणार नाही, तर 1500 रुपये येतील आणि 1500 रुपयाच्या हप्त्याचे वितरण पुढच्या महिन्यामध्ये होईल। त्यामुळे लक्षात घ्या, या दोनही प्रश्नांची उत्तर तुमचे मिळाले आहेत।
पुढचा तिसरा मुद्दा घेतो तो म्हणजे KYCचा. KYC बाबत काही अपडेट आहे का? खरं तर सेपरेट व्हिडिओमधून ही माहिती देणार होतो, परंतु तुम्ही आता माफ करा आपल्या चॅनलवर थांबलाच आहात तर तुम्हाला ही देखील माहिती देऊन जातो. तर KYC नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे का? तर झालेली नाही. नवीन लगेच होणार का? तर लगेच होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी आहे. माहितीनुसार 2027च्या जानेवारी महिन्यापर्यंत नवीन KYCची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणावर कमी आहे. म्हणूनच या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या आता मिळाली असतील. आता जेव्हा केव्हा ही प्रक्रिया सुरू होईल किंवा जेव्हा केव्हा GR येणार आहे, कोणतीही महत्त्वाची अपडेट येणार आहे जी अधिकृतपणे असेल तर ती तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर पाहायला मिळते. म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.